आज मी आलतो श्री क्षेत्र दत्तवाडी नेकोटा या ठिकाणी. आज दत्त जयंती असून या ठिकाणी 2,500 ते 3,000 भक्त दर्शनासाठी आले होते. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम दीक्षित. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आलतो श्री क्षेत्र दत्तवाडी नेकोटा या ठिकाणी देवाचे दर्शन करायला. या ठिकाणी दत्त जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यामुळे खूप असं भक्तांचा गर्द सुद्धा होता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हे स्थान दत्तगुरूंच्या भक्तांसाठी एक महत्वाचे आध्यात्मिक ठिकाण आहे. आणि मेन म्हणजे हे ठिकाण बोरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे. नायकोटातील हे दत्त मंदिर पुरातन आणि धार्मिक स्थळ सुद्धा आहे. आणि या ठिकाणी दर गुरुवारी महाप्रसाद सुद्धा असतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या धार्मिक आध्यात्मिक ठिकाणाला लवकर भेट द्या. खूप सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे. नदीच्या काठावर पाय धुवून सरळ आम्ही मंदिराच्या आतमध्ये निघाला. मंदिराच्या आतमध्ये या ठिकाणी महादेवाश्वर स्वामी यांचे गुरुचे दर्शन करून सरळ महादेवाश्वर स्वामी यांचे दर्शन केलो. नंदीचे सुद्धा दर्शन करून मी सरळ निघालो हेमाडपंथी असलेलं मुक्तकीर्तेश्वर महादेवाचं देवस्थान दर्शन करायला. मंदिराच्या आतमध्ये खूप असं गर्द असल्यामुळे कुठे थांबायला सुद्धा जागा नसल्यामुळे तिथून दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. याच ठिकाणी मुक्तकीर्तेश्वर महादेवाच्या मंदिराच्या मागच्या साईडला दत्त मंदिर सुद्धा आहे. या ठिकाणी दर्शन केलो. खूप गर्द असल्यामुळे व्हिडिओ काय काढणं झाला नाही. अगदीच थोड्या वेळाने या ठिकाणी आरती सुरू झाली. या ठिकाणी आरतीच्या टायमाला भक्तांचा गर्दा खूप वाढत होता. बाहेर असलेले सुद्धा भक्त मंदिरात आरतीसाठी येऊ लागले. मंदिरात आरती चालू असताना पूर्णपणे असं या ठिकाणी पॉझिटिव्ह ऊर्जा येऊ लागली. आज मंदिराच्या आतमध्ये 2,500 ते 3,000 पेक्षाही अधिक भक्त दर्शनासाठी आले होते. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला फॉलो करा. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.